रेल्वेत भीक मागणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला करोडपतीचा मुलगा आणि मग जे घडलं त्याने माणुसकी हादरली। मित्रांनो, कधी कधी एक अनोळखी नजर अशी मनात घर करते की तिला विसरणे अशक्य होऊन जाते। एक श्रीमंत मुलगा ज्याच्याकडे सर्व काही होतं, संपत्ती, इज्जत, प्रतिष्ठा, पण रेल्वेच्या एका प्रवासात तो एका भीक मागणाऱ्या मुलीच्या साधेपणावर असा काही फिदा झाला, जणू काही तो अनेक वर्षापासून तिला शोधत होता। पण हळूहळू जे सत्य समोर आलं त्याने त्याच्या आत्म्याला हादरवून टाकलं। खरंच एका भीक मागणाऱ्या मुलीवर प्रेम करणं हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय होता की त्याची सर्वात मोठी चूक। पूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की बघा, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपलं आणि आपल्या शहराचं नाव नक्की लिहा। मित्रांनो, ही खरी कहाणी गुजरातच्या सुरत शहरातील आहे, जिथे आरव करोडपती वडिलांचा एकुलता वारस होता। आरवच्या कुटुंबाकडे अनेक कारखाने, कंपन्या आणि विटांचे भटारखाने होते, पण आरवला, ज्याला त्याच्या घरच्यांनी लहानपणापासून सोन्याच्या चमच्याने जेवू घातलं होतं, त्याला मात्र खरी दुनिया बघण्याची आवड होती। तो आपल्या वडिलांना वारंवार म्हणायचा, बाबा, मला एकट्याने प्रवास करायचा आहे, मला माझ्या पद्धतीने जगू द्या, मला फक्त जगायला बघायचं आहे। वडील वारंवार म्हणायचे, कुठे जायचं असेल तर बेटा मी गाडी पाठवतो, तू आरामात जा। पण आरव हसून उत्तर द्यायचा, नाही बाबा, मला गर्दी, स्टेशन, रेल्वेचा प्रवास स्वतः अनुभवायचा आहे। आयुष्याचा खरा रंग तिथेच आहे। आणि ही जिद्द आरवला त्या वाटेवर घेऊन आली जिथे त्याचं नशीब पूर्णपणे बदलणारं होतं। आरवची नवी ओळख मग काय होती? एक दिवस आरव रेल्वेत बसला होता। स्टेशनवरील गर्दी, चहावाल्यांचे आवाज, कुलींची धावपळ, हे सर्व त्याच्यासाठी नवीन होतं। तो खिडकीतून बाहेर बघता बघता कधी झोपून गेला, त्याला स्वतःलाही कळलं नाही। पण अचानक कोणीतरी हळूच त्याच्या दंडाला स्पर्श केला। झोप उघडली तर पाहिलं, समोर एक मुलगी उभी होती। वय साधारण 20 ते 21 वर्षे, घागरा चोळी घातली होती, कपडे फाटके जुने होते, पण चेहरा असा होता जणू देवाने स्वतः निवांतपणे घडवला असावा, जणू एखाद्या परीने चुकून माणसांमध्ये जन्म घेतला असावा। आरवने लगेच खिशातून 20 रुपये काढले आणि तिच्या हातात ठेवले, पण जशी त्याची नजर मुलीच्या चेहऱ्यावर पडली, तो चेहरा त्याच्या डोळ्यात असा काही उतरला जसा एखाद्या नागिनीच्या डोळ्यात तिच्या शत्रूचा चेहरा बसतो। मुलगी शांतपणे पैसे घेऊन दुसऱ्या डब्यात गेली, पण आरवचं हृदय तिथेच थांबलं होतं। काहीही विचार न करता तोही उठून तिच्या मागे मागे गेला। दुसऱ्या डब्यात पोहोचल्यावर त्याने यावेळी 10,000 रुपयांची गड्डी काढून तिच्या हातात ठेवली। मुलीने आश्चर्यचकित होऊन विचारलं, बाबूजी, चुकून तर नाही ठेवली? आरव हसून म्हणाला, नाही, चूक नाही, हे तुझ्यासाठी आहे। मुलगी काहीही न बोलता पैसे घेऊन पुढे निघून गेली, पण ती गेल्यानंतर आरवचे डोळे पाणावले, मन बेचैन झालं। तो प्रवासातून परत आपल्या खोलीत पोहोचला, पण आता त्याला तिथे काहीच चांगलं वाटत नव्हतं। मित्राला म्हणाला, यार, मी एका व्यक्तीला भेटलोय, ती मनातून उतरतच नाहीये। मित्र हसून म्हणाला, कुठे? तुला तिच्यावर प्रेम तर नाही झालं? आरव हळूच म्हणाला, बहुतेक रात्री झोपलो तर त्याच मुलीचं स्वप्न आलं। दुसऱ्या सकाळी मित्राला म्हणाला, मला पुन्हा त्या मुलीला भेटायचं आहे, काहीही करून। मित्राने विचारलं, पण तिचं नाव, पत्ता काहीच तर माहीत नाही तुला? आरव म्हणाला, माहीत नाही, पण ती ज्या रेल्वेत भीक मागत होती, असे लोक अनेकदा त्याच मार्गावर असतात, मी तिला शोधून काढीन। आणि बस, आरवने आपलं शिक्षण सोडून दिलं। दररोज तीच रेल्वे, तेच प्लॅटफॉर्म, तीच प्रतीक्षा, 3 वेळा, 4 वेळा, 5व्यांदा, आणि तेव्हा नशिबाने त्याची साथ दिली। तीच मुलगी पुन्हा त्याच्या रेल्वेत आली। नशिबाने दिलेली संधी आणि आरवचा पाठलाग। यावेळी जसं आरवने तिला पाहिलं, त्याच्या हृदयाने सांगितलं
की हा फक्त योगायोग असू शकत नाही, ही देवाची इच्छा आहे. आरवची धडधड वाढली होती. त्याने त्या मुलीला पुन्हा पाहिलं. ती मुलगी जी त्याच्या स्वप्नात बसली होती, ती मुलगी जिने त्याच्या रात्रीची झोप, दिवसाचं चैन सर्व हिरावून घेतलं होतं, ती पुन्हा त्याच रेल्वेत होती. पण यावेळी मुलीने त्याला जणू काही दुर्लक्ष केलं होतं. कदाचित तिला वाटलं असेल की हा तोच मुलगा आहे जो मला पुन्हा पैसे द्यायला आला आहे. पण आरवचा हेतू पैसे देण्याचा नव्हता. त्याचा हेतू त्या मुलीशी फक्त बोलण्याचा होता, फक्त तिला थोडं अधिक जाणून घेण्याचा होता. मुलगी शांतपणे पुढे जात होती आणि आरव काहीही न बोलता तिच्या मागे मागे. मुलगी जशी पुढील स्टेशनवर उतरली, आरवही शांतपणे तिच्या मागे उतरला. मुलीला कदाचित अंदाजही नव्हता की कुणीतरी तिचा असा पाठलाग करत आहे. मुलगी रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडली आणि एका निर्जन जंगली रस्त्याकडे जाऊ लागली. तो रस्ता जिथे दूरदूरपर्यंत कोणी नव्हतं, ती पायवाट जिच्या एका बाजूला झुडपे होती आणि दुसऱ्या बाजूला उजाड जमीन. आरवचं हृदय वारंवार धडधडत होतं. एक अनोळखी जागा, अनोळखी मुलगी, पण त्याची पावले जणू स्वतःच चालत होती. तो थांबू शकला नाही. खूप वेळ चालल्यानंतर मुलगी एका छोट्या गावात पोहोचली, जिथे कच्ची घरे होती, झोपड्या होत्या, गवताची छप्पर होती. मुलगी एका तुटलेल्या झोपडीत गेली. आरव जवळच्या एका झाडामागे लपून बघू लागला. तो पाहत होता की झोपडीच्या आत काय घडत आहे. मुलीने आज जाऊन काही पैसे आपल्या आईला दिले. आई, आज थोडे जास्त मिळाले, बाबांची औषधे घेऊ. आईने मुलीला मिठी मारली. बेटी, तू खरंच आमची भगवान आहेस. तुझ्याशिवाय हे घर चालत नाही. आरवचे डोळे पाणावले. त्याने पाहिलं की मुलीचा बाबा लकव्याने ग्रस्त होता, चालूही शकत नव्हते. 2 छोटे भाऊ बहीणही होते, जे बेढप कपड्यांमध्ये घराबाहेर मातीत खेळत होते. हे सर्व दृश्य बघता बघता रात्र झाली होती. आई मुलीला म्हणाली, बेटी, जा म्हशीला चारा घाल. मुलगी चारा घेऊन निघाली आणि आरव तिच्या मागे. प्रेमाची कबुली आणि आईचा विरोध. तेव्हाच मुलीने वळून पाहिलं. तुम्ही इथे काय करत आहात? आरव तिच्या डोळ्यात डोळे घालून राहिला. काही बोलूच शकला नाही. मुलगी थोडी घाबरली. बोला बाबूजी, तुम्ही पैसे घ्यायला आला आहात का? माफ करा, पैसे तर बाबांच्या औषधांमध्ये खर्च झाले. जर तुम्हाला हवं असेल तर मी भीक मागून हळूहळू फेडीन, पण आता माझ्याकडे काहीच नाही. आरवचं हृदय जणू तुटलं. तो लगेच म्हणाला, वेडे, मी पैसे घ्यायला आलो नाही. मी तर फक्त तुला बघू इच्छित होतो. तुझं बोलणं ऐकायचं होतं. तू कोणत्या परिस्थितीत जगत आहेस हे जाणून घ्यायचं होतं. मुलीच्या डोळ्यात पाणी भरलं. तर मग बाबूजी, तुम्ही इथे का? आरव म्हणाला, कदाचित मी तुला आवडू लागलो आहे. कदाचित मला तू मनापासून हवी आहेस. मुलगी हसू लागली. बाबूजी, तुम्ही मस्करी नका करू. तुम्ही श्रीमंत माणूस आहात, मी तर एक भिकारिणी आहे. आरवने खोल श्वास घेतला. तुझ्याकडे जे हृदय आहे ना, ते कोट्यावधीपेक्षाही मूल्यवान आहे. मुलीच्या डोळ्यात आता खरी चमक होती. पण तेव्हाच अचानक तिची आई तिथे आली आणि मुलीचा हात पकडून ओढला. बेटी, हे काय करत आहेस? हे श्रीमंत लोक आमच्यासारख्या गरिबांशी खेळतात. तुला समजत का नाही? आरवने आईच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं, आंटी, मला या मुलीशी लग्न करायचं आहे. मला तिला माझा जीवनसाथी बनवायचा आहे. आई हसली. बेटा, श्रीमंतांच्या जगात आमच्यासाठी जागा कुठे आहे? तुम्ही तर फक्त खेळ खेळाल, मग सोडून द्याल. आरव म्हणाला, जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मी इथेच थांबेन. उद्या सकाळी याच गावातील मंदिरात मी या मुलीशी लग्न करेन. आई आश्चर्यचकित झाली. मुलीच्या मनात खळबळ होती आणि रात्र हळूहळू सरत होती. आरवचे वचन आणि नेहाचा विश्वास. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश जसा गावाच्या मातीला स्पर्श करू लागला होता. मंदिरातील घंटा हळूहळू वाजू लागल्या होत्या आणि आरव आपल्या वचनावर ठाम उभा होता. त्याच्या डोळ्यात ती चमक होती, जणू त्याने आपल्या आयुष्यातील
सर्वात मोठा निर्णय घेतला असावा. गावातील लोक आश्चर्यचकित झाले होते. अरे, हा तर कोणीतरी मोठा माणूस आहे. एवढा श्रीमंत मुलगा या झोपडीत राहणाऱ्या मुलीशी लग्न करेल? खरंच? नेहाची आई रात्रभर विचार करत राहिली होती. तिच्या डोळ्यात भीती होती, प्रश्न होते आणि विश्वासाची कश्मकश होती. इतका मोठा माणूस खरंच प्रामाणिक असू शकतो? सकाळी नेहा आपल्या आईला म्हणते, आई, तो मुलगा खरंच मंदिरात माझी वाट बघतोय. आई, पहिल्यांदा कोणीतरी माझ्या डोळ्यात बघून म्हटलं होतं की मी मूल्यवान आहे. आई, मी काय करू? आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बेटी, कदाचित देवाने तुझ्यासाठी चांगलं लिहिलं आहे. जा बेटी, जा. नशीब वारंवार दारात दत्तक देत नाही. नेहाच्या पायांना जणू पंख लागले. ती धावत मंदिराकडे जाऊ लागली. आरव आधीपासून तिथे उभा होता. गावकरी शांतपणे उभे राहून बघत होते. आरवने जसं नेहाकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. मी जाणत होतो तू येशील. मंदिरात साधेपणाने लग्न झालं. ना कोणताही बँड, ना कोणती वरात, पण तिथे जे उपस्थित होते त्यांच्या हृदयात जी शांती होती ती कोणत्याही शाही लग्नातही नसते. आरवने नेहाच्या डोक्यावर सिंदूर भरला आणि तिला आपल्या हृदयापासून आपली पत्नी स्वीकारलं. नव्या आयुष्याची सुरुवात. लग्नानंतर आरवने नेहाच्या आईच्या झोपडीत राशन, कपडे आणि काही पैसे पाठवले. शेजारच्यांसोबत एक छोटीशी दावत ठेवली. सगळ्यांसाठी भाजी पुरीची व्यवस्था केली. नेहाच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आरवसाठी कोट्यावधींच्या संपत्तीपेक्षा अधिक मूल्यवान होता. आता आरवने नेहाला चांगले कपडे घातले, तिला आपल्या बाईकवर बसवलं आणि हळूहळू गावातून शहराकडे निघाला. नेहा, जी आता त्याची पत्नी बनली होती, स्वतःला अशी वाटत होती जणू एखादी राजकुमारी असावी. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता, तिची साधेपणा, तिचं हसू, आरवचं हृदय तिथेच अडकून राहिलं होतं. पण कहाणी इथे संपत नाही. शहरात पोहोचल्यानंतर आरवने आपल्या वडिलांना काहीही सांगितलं नाही. तो शहरात एका भाड्याच्या खोलीत आपली पत्नी नेहासोबत राहू लागला आणि कधीकधी नेहासोबत बाजारात फिरायचा. एक दिवस आरवच्या वडिलांचा एक परिचित त्याला नेहासोबत बाजारात बघतो. तो लगेच फोन करतो, सर, तुमच्या मुलाला एका मुलीसोबत रोज बाजारात फिरताना पाहिलं आहे. वाटतं काहीतरी चुकीच्या संगतीत पडला आहे. वडिलांचा फोन येतो, बेटा, कोणासोबत फिरत आहेस? लग्न करायचं असेल तर करून घे. असं फिरणं चांगलं दिसत नाही. आरव हळूच म्हणाला, बाबा, ती माझ्या कॉलेजची मैत्रीण आहे. ती पण इथे कोचिंग करत आहे. आम्ही सोबत अभ्यास करतो. आरव जाणत होता की जर त्याने सत्य आता सांगितलं तर कदाचित गोष्ट बिघडू शकते. पण नेहा आता पूर्णपणे बदलली होती. चांगल्या कपड्यांमध्ये तिच्या चालण्यात आता आत्मविश्वास होता. कोणीही हे विचार करू शकणार नाही की ती कधी प्लॅटफॉर्मवर भीक मागायची. वडील म्हणाले, खूप चांगलं बेटा, जर तुला आवडत असेल तर लग्न करून घे. आम्हाला काही अडचण नाही. आरव म्हणाला, ठीक आहे बाबा, मी तुम्हाला लवकरच सगळं सांगेन. आरव जाणत होता की आता सत्य लपवण्यात काही अर्थ नाही. ती वेळ आली होती जेव्हा आपल्या वडिलांसमोर सर्व काही स्पष्टपणे सांगायला हवं होतं. पण कसं सांगायचं की ती मुलगी ज्याला त्यांनी कोचिंगची मैत्रीण समजलं ती कधी रेल्वे स्टेशनवर भीक मागत होती. आरवच्या मनात खळबळ माजली होती. सत्य समोर आले, पण नेहा, जी आता त्याची पत्नी होती, ती खूप साधेपणाने सासू सासऱ्यांबद्दल विचारत राहायची. आरव, मी कधी तुमच्या आई वडिलांना भेटणार? मला त्यांची सेवा करायची आहे. आरव फक्त टाळत राहायचा. आता नाही नेहा, योग्य वेळ येऊ दे. पण नेहाचं हृदय खूप स्वच्छ होतं. ती रोज आरवला म्हणायची, तुमच्या बाबा आणि मम्मीने तुम्हाला इतकं काही दिलं आहे, मी पण त्यांच्या प्रेमाची हक्कदार नाही का? आरवच्या मनात आता अधिक उशीर करण्याची हिंमत उरली नव्हती. त्याने वडिलांना फोन केला, बाबा, मी उद्या घरी येऊ शकतो का? वडिलांनी हसून म्हटलं, नक्की बेटा, तुझी आई तर कधीपासून तुझ्या सुनेची वाट बघत आहे. पुढच्या दिवशी आरवने नेहाला चांगले समजवले.
तिच्या भांगेत सिंदूर भरला, तिला एक सुंदर साडी नेसवली. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता बघून तो स्वतःच विचार करू लागला. बाबांना नेहाला बघून सर्व काही समजेल. जेव्हा दोघे घरी पोहोचले तेव्हा आई वडिलांची नजर नेहावर स्थिरावली. एवढी सुंदर सून, एवढी शालीन चालढाल. आईने तर तिला बघताच प्रेमाने मिठी मारली. बेटी, तुला बघून असं वाटतंय जणू तू देवाने पाठवलेली भेट आहेस. नेहाने आई वडिलांच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं. सकाळी उठून आईचे पाय दाबणे, बाबांना चहा देणे, घराची स्वच्छता करण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व काही स्वतः करू लागली. आई अनेकदा म्हणायची, तुला तर राणीसारखं राहायला हवं होतं, पण तू तर फक्त सेवेतच लागलेली आहेस. आरवचे बाबाही हसायचे. बेटा, तू खूप समजूतदारपणे सून निवडली आहेस. ही खरंच आमच्या घराचं रत्न आहे. आरव जाणत होता की आता योग्य वेळ आहे. लोखंड गरम आहे, आता त्यावर घाव घालायचा होता. रात्री जेव्हा सर्वांचे जेवण झाले होते, आरव आपल्या आई वडिलांजवळ बसला आणि खूप भावूक होऊन म्हणाला, बाबा, एक गोष्ट सांगायची आहे. बाबा म्हणाले, हो बेटा, बोल. आरवने थरथरत्या आवाजात म्हटलं, बाबा, नेहा कोणत्याही श्रीमंत घरातली नाहीये. ती रेल्वे स्टेशनवर भीक मागत होती. पहिल्यांदा मी तिला तिथेच पाहिलं होतं. तिचे बाबा खूप आजारी होते. आई दुसऱ्यांच्या घरी काम करत होती. मी तिला 10,000 रुपये दिले होते. पण मग माहीत नाही का माझं हृदय तिच्यातच अडकून राहिलं. मी तिला शोधत राहिलो, तिच्या गावी गेलो आणि मग तिच्याशी लग्न केलं. बाबा, मी तुमच्या इच्छेशिवाय हे सर्व केलं, पण नेहाचं हृदय खूप चांगलं आहे. ती या घराची सून बनण्यायोग्य आहे. आरवचे बाबा थोडा वेळ शांत राहिले. आई पण भावूक होऊन नेहाकडे बघत होती. मग बाबा हळूच म्हणाले, बेटा, तू आपल्या हृदयाने योग्य निवड केली आहेस. जर मी तुला एखाद्या श्रीमंत बापाच्या मुलीशी लग्न करून दिलं असतं तर कदाचित मला पैसे मिळाले असते, पण अशी खरी सून मिळाली नसती. पैसा तर कुठेही मिळेल, पण जे प्रेम, जो आपलेपणा, जो आदर या सुनेने या घराला दिला आहे तो अमूल्य आहे. आई पण नेहाला मिठी मारून रडू लागली. बेटा, जर तू आमच्या घराची सून नसतीस तर कदाचित हे घर अपूर्ण राहिलं असतं. नवीन कुटुंबांचे एकत्र येणे. आरवचे बाबा म्हणाले, आता आपल्याला नेहाच्या आई वडिलांनाही स्वीकारलं पाहिजे. चला बेटा, आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे. दुसऱ्याच दिवशी आरव आपल्या आई वडिलांना घेऊन नेहाच्या गावी पोहोचला. ते गाव जिथे झोपड्या होत्या, तुटलेल्या भिंती होत्या आणि गरिबीचं दुःख प्रत्येक चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. पण आज त्या गावात जणू एक वेगळीच रौनक होती. नेहाचे बाबा, जे आधी झोपडी बाहेर एका जुन्या खाटेवर पडलेले असायचे, आज जणू त्यांच्या डोळ्यातही आशेची ओल होती. जेव्हा आरवचे बाबा आणि आई झोपडीच्या आत आले तेव्हा नेहाचे आई वडील घाबरले आणि म्हणाले, बाबूजी, आम्ही तुमची जात पाहिली नाही, तुमचं पद पाहिलं नाही, फक्त आमच्या मजबुरीमुळे मुलीचं लग्न करून दिलं. माफ करा बाबूजी, आम्ही गरीब लोक आहोत. आरवचे बाबा त्यांच्याजवळ जाऊन हात जोडले. अरे नाही भैया, आजपासून तुम्ही आमचेच आहात. तुमच्या मुलीने आमच्या घराला जे प्रेम दिलं आहे, जी इज्जत दिली आहे, ती जगातील कोणत्याही श्रीमंतीपेक्षा मोठी आहे. नेहाची आई रडू लागली. आम्ही तर विचारही करू शकत नव्हतो की आमच्या मुलीला कधी एवढा मान मिळेल. आम्ही तर विचार करत होतो की भीक मागून कसं तरी हे आयुष्य निघून जाईल. आरवच्या आईनेही येऊन नेहाच्या आई वडिलांसमोर हात जोडून म्हटलं, आजपासून आम्ही एकच कुटुंब आहोत. आता ही झोपडी राहणार नाही. आम्ही तुमच्यासाठी पक्क घर बांधू आणि तुमच्यासाठी एक दुकानही उघडून देऊ. गावकऱ्यांच्या डोळ्यातही चमक आली. ते म्हणू लागले, अरे खरंच कधी कधी नशीब अशी पलटते की सर्व काही बदलून टाकते. थोड्याच दिवसात आरवच्या बाबांनी आपल्या लोकांना पाठवून नेहाच्या आईवडिलांचं पक्क घर बांधून दिलं. एक छोटीशी दुकान उघडून दिली आणि नेहाच्या बाबांना बसून व्यवसाय करण्याची संधी मिळाली. नेहाच्या बाबांच्या डोळ्यात आनंद होता. बेटा, जे मी कधी स्वप्नातही विचारलं नव्हतं ते तू खरं करून दाखवलं. आरव हसून म्हणाला,
बाबा, तुम्ही नेहाला जन्म दिला, मी तर फक्त तिला आयुष्य दिलं. नेहाच्या कुटुंबात आता गरिबीऐवजी आनंद आला होता. नेहा आता आपल्या सासू सासऱ्यांची दिवस रात्र सेवा करत होती आणि तिचे आई वडील आपल्या नव्या घरात सुखाचा श्वास घेत होते. आरवचे बाबा अनेकदा म्हणायचे, जर मी माझ्या मुलाचं लग्न एखाद्या श्रीमंत घरात केलं असतं तर कदाचित मला पैसे मिळाले असते, पण अशी खरी सून मिळाली नसती. आरवही नेहाचा हात पकडून म्हणायचा, नेहा, तू तर माझं जगच बदलून टाकलंस. नेहा हसून म्हणायची, जर तुम्ही मला त्या दिवशी फक्त 20 रुपये देऊन निघून गेला असता तर कदाचित आपण आज कधीच भेटलो नसतो. आरवच्या डोळ्यात अश्रू होते. नाही नेहा, तुला बघून समजून आलं होतं की तू फक्त भीक मागणारी मुलगी नाहीस, तू माझं नशीब आहेस. अनेकदा उलटे रस्तेही सरळ मंजिल देतात. अनेकदा आयुष्य तिथे सुरू होतं जिथे आपण आशा सोडून देतो. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की श्रीमंती गरिबीपेक्षा हृदयाचं नातं मोठं असतं? तुम्हाला पण वाटतं का की प्रेम कोणत्याही जात, पैसा किंवा प्रतिष्ठेचा मोहताज नसतं? सांगा, जर तुमच्यासमोर अशी कोणती संधी आली तर तुम्ही पण हृदयाने तोच निर्णय घ्याल का जो आरवने घेतला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.